नमस्कार मित्रांनो, मी गणेश गवळी. धाराशिव उद्योजक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं शेळ्यांच्या जाती आणि बंदी शेळीपालनासाठी कोणती जात निवडायची. आजच्या विषयामध्ये आपण घेणार आहेत शेळ्यांमधलं जंतुनाशकाचं महत्त्व, आंतरपरजीव आणि बाह्य परजीव कशा पद्धतीने नष्ट करायचे ते. बघा, सध्याच्या काळामध्ये जवळपास 70-80% शेतकरी शेळ्यांमध्ये डिवर्मिंग करून घेत नाहीत. जंतुनाशकाची औषधं असतील, बोलस असतील, त्यांना कोर्स कंप्लीट करत नाहीत. त्यासाठी आपल्याला जंतुनाशकाचं महत्त्व अगोदर समजणं गरजेचं आहे. जर जंतुनाशक टायमिंगवर केलं तर पूर्णपणे ऋतुचक्र त्याचे हे व्यवस्थित पुढे चालतात. बघा, शेळ्यांच्या पोटामध्ये छोटे छोटे जंत तयार होतात. सुरुवातीला छोटे असतात, डोळ्याला न दिसणारे. नंतर त्यांची वाढ होऊन तांदळा एवढे होते, त्याच्यापेक्षा मोठे होऊन बटव्या एवढे होते. परत या ठिकाणी मॅगीसारखे मोठे होते. आणि काही जंत तर या ठिकाणी जेवढं आतड्याची लांबी आहे तेवढ्या लांबी जंत होते. त्याच्यामध्ये वर्म छोटे छोटे असतात, गोलक्रमी असतात, पट्टक्रमी असतात. अशा प्रकारचे वेगवेगळे जंत त्यांच्या पोटामध्ये आढळतात. तर यांचा जर आपण टायमिंगवर वेळेवर जर नायनाट नाही केला तर आपण त्या शेळ्यांना खुराक काय खाऊ घालतोय, किती खाऊ घालतोय, त्याला हिरवी वैरण किती खाऊ घालतोय, वाळलेली वैरण किती खाऊ घालतोय, त्याच्यामधून जे काही प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, मिनरल्स असे जे काही स्निग्ध पदार्थ त्या ठिकाणी भेटतात, तर ते त्यांच्या शरीराची वाढ होण्यासाठी वापर होण्यापेक्षा ते जंत सगळे खाऊन टाकतात आणि त्यामुळं जंतांची वाढ पोटामध्ये आपल्याला झालेली दिसून येते. बघा, शेळ्यांचे काही पिल्ले असतात छोटे छोटे, तर त्यांची वाढ खुंटलेली असते. त्यांचं ढोपर वाळून जातं, पण पोट मात्र मोठं सुटलेलं असतं. अशा वेळेस समजायचं की ह्या बकऱ्याच्या पोटामध्ये जंत झालेले आहेत. त्यावेळेस त्याला आपण या ठिकाणी ते औषध पाजणं गरजेचं आहे. जर शेळ्यांच्या पोटामध्ये जर जंत असतील तर त्यांच्या अंगावरची कातडी ही कोरडी पडलेली दिसून येते आपल्याला, केस उभे राहिलेले दिसून येतात. मग अशा वेळेस समजायचं की त्या शेळीच्या, त्या पिल्लाच्या पोटामध्ये जंत झालेले आहेत. मग त्यावेळेस पटकन आपण या ठिकाणी जंतनाशकाची औषधं किंवा बोलस आणायच्या आणि त्याचा डोस त्याला कंप्लीट करून घ्यायचा. जर तुमच्याकडे जी पिल्ले आहेत, पिल्लांमध्ये 6 महिन्याच्या आतले जे काही पिल्ले आहेत त्यांना डिवर्मिंगचं पातळ औषध या ठिकाणी पाजून घ्यायचं. आणि 6 महिन्याच्या वरी जर वय झालेलं असेल त्यांचं, तर त्या शेळ्यांना काय करायचे, आपण बोलस चारायचे आहेत. त्यामध्येही परत 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार असतो ॲलोपॅथीचा, दुसरा आहे आयुर्वेदाचा. जर तुम्ही ॲलोपॅथीच्या कुठल्याही कंपनीची डिवर्मिंगची बोलस जर वापरली तर नंतर त्या बोलसचा वापर 2.5 ते 3 महिन्यानंतर या ठिकाणी करायला पाहिजे. आणि जर तुम्ही आयुर्वेदिक गोळ्या जर वापरल्या तर त्या गोळीचा वापर, त्या बोलसचा वापर ह्या दर महिन्याला एक वेळेस या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक वेळेस जी काय आपण या ठिकाणी डिवर्मिंगसाठी औषध वापरले, बोलस वापरले, त्या पुढील डोसला कंपनी आपण काय करायची, चेंज करून या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीनं जर आपण ते केलं तर आपल्याला या ठिकाणी रिझल्ट चांगल्या पद्धतीचा दिसून येतो. जर तुम्ही टायमिंगवर डिवर्मिंग केलं तर त्यांचा वंधत्वाचा जो प्रॉब्लेम आहे तोही या ठिकाणी क्लिअर होतोय. काही शेळ्यांमध्ये प्रॉब्लेम असतो की त्या शेळ्या माज करत नाहीत किंवा त्या शेळ्या गाभण राहत नाहीत. गाभण गेल्या तरी या ठिकाणी गाभण्याचं चान्सेस असते. तर अशा वेळेस त्या समस्येचं मूळ कारण असतं की त्याला आपण जंतनाशकाची औषधं डिवर्मिंग केलेलं नसतं.
परत काही आपण औषधं आणतो किंवा काही बोलस आणतो त्यावेळेस ज्या मेडिकल शॉपमधून आपण घेणार आहेत किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण त्या बोलस प्रेग्नंट शेळ्यांमध्ये चालतात का नाही तेही या ठिकाणी विचारून घेणं गरजेचं असतं. आता काही बोलस अशा आहेत ॲलोपॅथीच्याही त्या प्रेग्नन्सीमध्ये सेफ असतात, काही बोलस अशा असतात त्या प्रेग्नन्सीमध्ये चालत नाहीत. ह्या गोष्टीची या ठिकाणी शहानिशा करायची आणि ते औषध आणून आपण आपल्या कळपामध्ये एका कडकून सगळ्याच शेळ्यांचं, बकऱ्यांचं, पाटींचं, पिल्लांचं औषध आणि बोलसच्या माध्यमातून डिवॉर्मिंग या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. आणि ते जर केलं तर या ठिकाणी आपला प्लॅन्टचा ग्रोथ हा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालतो. म्हणून या ठिकाणी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगतो की आपल्याला डिवॉर्मिंग काळाची गरज आहे, ते टायमिंगवर झालं पाहिजे. तर आपण पुढील भागामध्ये शेळ्यांचे जे काही प्रथमोपचार आहेत, त्यांचे जे काही आजार आहेत त्याच्यावर प्रथमोपचार करणं आणि त्याच्यावर लसीकरण, वॅक्सिनेशन करणं. आता वॅक्सिनेशन कशा पद्धतीने करायचं, काय काळजी घ्यायची ते या ठिकाणी पुढील भागामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. आणि पुढील भागामध्ये प्रत्येक आजाराचा एक सेपरेट मी व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. म्हणजे एक आजार घेतला की ते पूर्णपणे त्याची लक्षणं काय, कारणं काय, प्रथमोपचार काय करायचा आणि लसीकरण काय करायचं हे तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या ठिकाणी ह्याला लाईक करा. तुम्हाला असे व्हिडिओ जर आणखीन ऐकायचे असतील तर सबस्क्राईब करा. आणि ही माहिती आपल्या महाराष्ट्रातील गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचावी असं वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रत्येकानं शेअर करा आणि या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. धन्यवाद.